नमस्कार. पुन्हा तुमचा एकदा जोरदार स्वागत आहे आणि कॉफी विथ माधवमध्ये आज कीर्ती राजेश अर्जुन गवई असं त्यांचं पूर्ण नाव घेऊया. आज माझ्यासोबत आहेत आणि त्यांचा परिचय आता आम्ही करून दिला होता पहिल्याच भागामध्ये. त्यांचा विवाह झालाय परंतु आम्ही पहिला भाग केला. जर तुम्ही बघितला नसेल जरूर बघा आणि मंडल न्यूजला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पहिल्या भागामध्ये आम्ही त्यांचा एकंदरीत 19 वर्षापर्यंत प्रवास बघितला. महाराष्ट्राचे सुविख्यात सामाजिक राजकीय नेते दादासाहेब उपाख्य रासू गवई जे महाराष्ट्राच्या सोबत राजकारणासोबत केरळ आणि बिहारचे राज्यपाल होते. त्यांच्या सुकन्या म्हणून कीर्तीताई सामाजिक क्षेत्रात काम करतात, परंतु पडद्यावर येणं आणि सोशल मीडियाच्या फॉर्ममध्ये काम करणं हे त्यांचं क्षेत्र नाही आहे. त्या अलिप्त राहिल्या अनेक वर्ष. पण आम्हा अमरावतीकरांना असं सतत वाटायचं की दादांच्या मुलीबद्दल जाणून घेतलं पाहिजे आणि दादांसोबत कनेक्टिव्हिटी म्हणजे लेक आणि बाबा. त्यांनी सांगितलं शेवटच्या प्रसंगामध्ये की जेव्हा लग्न झालं तेव्हा मुलीची जेव्हा विदाई होते, मुलगी सासरी झाली निघते तेव्हा दादा अक्षरशः गाय मोकळून रडले होते. ते बघितल्यानंतर मग मुलीचे लक्षात आलं की हे जे नेते आहेत हे आपले बाबा आहेत खरे. आणि मग त्या मुंबईला सासरी सेट झाल्या. तुम्ही सासरी गेल्या. हो. तिथे गेल्यानंतर आता राजेश तर तुम्ही एकदा पहिल्यांदा मंडपात पाहिले. हो. आता जीवनसाथी म्हणून ते होते. काय स्वभाव आहे, कसा आहे राजेश? राजेश बेसिकली IITN होते. IIT IM मध्ये म्हणजे त्यांच्या दोन्ही डिग्र्या भारताच्या सर्वोत्तम डिग्र्या आहेत आणि ते बघूनच दादांनी दादाने जावाई चांगलाच हो, शोधणार ना. प्रश्नच नाही. इथे निसर्गाने साथ दिली. सासर खरंच चांगलं होतं. खूप पूर्वगामी विचारायचं होतं. जेवढी आई स्ट्रिक होती सासू तेवढ्याच मवाळ आहेत. ओपन माइंडेड होत्या. हो, खूप ओपन माइंडेड आहे. प्रोफेसर होते. त्या प्रोफेसर होत्या. त्या स्वतः म्हणजे टॉपर होत्या याच्यामध्ये. सासरे तुमचे वन विभागामध्ये होते. माझे सासरे कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट होते. अमरावतीतही होते ते आणि तेही एक उत्कृष्ट माणूस म्हणून असे ओळखले जाणारे आहे. दादांनी तर आपल्या लेकीसाठी तेवढा विचार केला असेलच ना की लेक सुखात कशी राहील आपली. फॅमिली वॉज एकदम सिम्पल, नाईस फॅमिली, ब्युरोक्रॅटिक फॅमिली आणि तत्वानी चालणारी. बरेचसे कॉमन फॅक्टर्स होते, जसं आमच्याकडे अतिथी देवो भव तर ते तिथेच होतं. अच्छा. म्हणजे माझ्या सासू. पण तरी कीर्ती एक महत्वाचा मुद्दा आहेच की लाख आपण म्हटलं तरी नातं असं एक वेगळी भावना असते की आपले वडील कोण आहेत, आपले सासरे कोण आहेत हे जरी असलं तरी अपेक्षा त्यासोबत जोडल्या जातात. तेव्हा मग त्या प्रतिभेचं पण पाहत नाही की ते काय आहेत. जावायची काय अपेक्षा होती सासरेकडून, कधी असं जाणवलं? ऍक्च्युली राजेश सुरुवातीच्या काळात थोडे अलूफच होते. म्हणजे त्यांना त्यांची स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची होती. मॅन इगो असतो करायची असायला पाहिजे असं म्हणायला पाहिजे. त्यांची होतीच. हो हो. IIT ना त्या काळात. तर ते तुम्हाला कधीच असे दिसले नसतील अमरावतीला किंवा महाराष्ट्रात कुठे दिसतात की तुमच्या असं तुमच्या दोघांचा संसार आहे हे आता माहित करून घेऊ तेव्हाच लोकांना माहित पडेल. लोकांना हे एक अजून गैरसमज असा आहे की ह्या नाव लिहिताना कीर्ती अर्जुन असं लिहितात आणि अनेकांना वाटतं हे साऊथ इंडियन आहेत का, पण त्या शुद्ध मराठी आहेत आणि नागपूर हे त्यांचं सासर आहे आणि नागपूरमध्ये असल्यामुळे हिंदीचा जास्त वापर होतो. तर माझे मिस्टर हिंदी बोलतात. हा. आणि मग तुम्ही घरात हिंदी बोलता? सांगू खरंच बोलायचं आहे आता काय. इतकी वर्ष झाली संसाराला, किती वर्ष झाली? आम्ही घरी इंग्लिशच बोलतो. किती वर्ष लग्नाला? जोडजोड आता 40 व्हायला आले असतील ना. काय 86 अंदाज येईल. वाटत नाही हा. म्हणजे कसं आहे की 40 वर्ष निघून गेली आहेत आयुष्याची आणि पहिले 20 धरायचे काय. म्हणजे आता सगळ्यांना आश्चर्यात पाडणार आहे आणि सगळे दावा करणार की तुम्ही खोटे बोललात माधव पांडे, तुम्ही खोटे बोललात. हे काही अंदाज नाही आहे. बरोबर. मग तुम्ही सासरी गेल्यावर तुम्हाला तिथले जाऊ, तिथल्या नंदनबाई, तिथले हे सगळे लाख असलं किंवा ही एवढ्या मोठ्या घरातून आले, अपेक्षा? ऑनेस्टली दे वर प्लेझंटली सरप्राईज. त्यांना खूप म्हणजे माझ्या सासूला कधी वाटलं नाही की मी किचन मध्ये काम करेन की भांडे घासेन. तसं म्हणजे ते मला लागतं स्वच्छता म्हणून मी करायची. तर ते त्याची अपेक्षा अशा नव्हत्या. हो, त्यांना अपेक्षा इन द सेन्स की त्यांना चांगली वाटली, मी चांगली आहे. नाही पण मोठ्या घरातून आले, एक दडपणही आहे त्यांना. त्यांना कधी ते तसं जाणवलं पण नाही. पण असतं ना दडपण.
असेल तर ते कधी त्यांनी दाखवलं नाही. हम्म. पण कारण आमचं दादांचं नाव तेव्हा एकदम शिखरावर होतं. विशेष म्हणजे ते दोघही जण बाबा म्हणजे माझे सासरे आणि आई, त्यांना दादा आणि आईबद्दल खूप अफेक्शन होतं. ते फॅनच होते तेव्हा लोक. फॅन होते. खरं आणि ते सांगायचं लग्न तर ते पॉलिटिकली फॅन. त्यांना ती मैत्री जास्त जवळ आणायची होती म्हणून ते जे काय म्हणतात ना, संबंध आमच्या दोघांपेक्षा ते चौघांचे जास्त होते. त्यांना एक त्या राजकीय व्यवस्थेमध्ये असं होतं तेव्हा दादांचं ग्लॅमरच असं होतं महाराष्ट्रामध्ये. 4 तर नेते होते पूर्ण महाराष्ट्राला की ज्यांच्या नावाने पूर्ण ही चळवळ ओळखल्या गेली, हो, सामाजिक हो, चळवळ हो, ओळखल्या हो. गेली. त्यात दादा अग्रणी होते हो, आणि ते सौम्य त्यांचा संवाद हा सौम्य होता, हो, मुळात मृदू होता. हो. बाकी नेत्यांमध्ये थोडीशी आक्रमकता होती, बरोबर. पण हे कम्युनिकेशन करण्यामध्ये खूपच बिलकुल. लागवी होते म्हटलं तरी हो. चालेल. अगदी लहान माणसापासून मोठ्या माणसापर्यंत. आणि सगळ्यांचे काम करायचे. म्हणजे एकदा माझ्या सासूबाई स्वतः मला सांगत होत्या, की ते नागपूरला बसले होते हं. आणि ऑपोजिशन चा एक माणूस आला, जो Correct. विरोधी हां. पक्ष म्हणजे दादाच्या विरोधात बोलायचे पण ते. हो. आणि तो माणूस आला आणि त्याचं काहीतरी काम होतं. आणि दादाने त्याचा चांगला आदर सत्कार केला आणि त्याचं कामही केलं. हं. तर म्हणजे सासूबाई म्हणाल्या, की "साहेब म्हणे तुम्ही असं कसं म्हणे हा काही काही बोलतो तुमच्याबद्दल विरुद्ध. आम्हाला खूप राग येतो त्याचा. तुम्ही कसं त्याचं काम केलं?" दादा म्हणे, "तू माझ्यासोबत माझ्याकडे आलाय मदती मागायला आणि जो कोणी मला मदत करेल म्हणजे मदतीला मदत मागेल. मागेल, मी डेफिनेटली त्याला हेल्प करेल. तो ऑपोझिशन आहे की काय हे माझ्या म्हणजे विचारात येतही नाही." कधी सासरकडून तुम्हाला सांगण्यात आलं का एवढं एक काम करून द्या ना दादांकडे? फॉर्च्युनेटली नाही. कारण ते अन् जर असेलही काम तर ते हां. माझ्या थ्रू का करतील? दे वर फ्रेंड्स. डायरेक्टली जातील ना. तुम्हाला पहिलं बाळ कधी? 86 मध्ये 86. लाइक 2021 ची होती मी तेव्हा. अच्छा. आणि आता काय करतो मुलगा? तो आहे आता इथे न्यूयॉर्कला आहे. हं. एटी कर्णी म्हणून एक म्हणजे इंजिनियर झालाय. नाही त्यांनी बी.कॉम केलं आहे ओके. आणि नंतर कोलंबियामधून एम.बी.ए म्हणजे केलं आईचा आहे. सारखाच प्रवास केलाय? म्हणजे नाही तो त्याच्यासारखाच. त्याने म्हणजे कोणाकडे बघितलं? IIT बाबाकडे बघितलं की आईकडे बघितलं? त्यांनी कायम फील्ड बदलले. हो. बेसिकली ते त्यांचे निर्णय आहेत. म्हणजे बेसिकली एज्युकेशन पर्यंत आम्ही त्यांना गाईड केलं. हं, हं, हं. जेवढं आम्हाला खरं जे वाटलं बरं आणि त्याचे वडीलही शिकलेले आहेत. हां. मी पण एम.बी.ए केलं हां, नंतर. मग तेच म्हणायचं की तुम्ही इथं लग्न करून आलात सासरी हो. आणि मग पुढे शिक्षण घ्यावं वाटलं तुम्हाला. हो, ग्रॅज्युएट तर करायचंच होतं. म्हणजे ऑनेस्टली शिक्षण हे तर डेफिनेटली माइंडमध्ये होतंच. तुम्ही आर्ट्सकडे गेला एकदम आणि हो. एकदम मग आता वरती जायचं तुम्हाला. वरतीच्या पेक्षा काहीतरी अजून एक पोस्ट ग्रॅज्युएशन करायची इच्छा होती माझी. हं. कारण नुसतं BA पर्यंत तर डेफिनेटली थांबायचं नव्हतंच मला. घरी आई स्वतः PhD होती. हं. सासू पण टॉपर सगळे. सगळे शिकले लोक सगळे म्हणजे. शिकलेले होते. शिक्षण हे मग तुम्ही लहानपणापासूनच व्यवसाय सुरू होतं. केला, काहीतरी मार्केटिंग मध्ये काहीतरी व्यवसाय सुरू केला मी ऍक्च्युली मुंबईला. जेव्हा माझा मुलगा झाल्यानंतर मी 86 एंट्रन्स नंतर. एक्झाम दिलाय. अच्छा. हां आणि म्हणजे तेव्हा माझी तब्येती बरी नाही राहायची वगैरे लाइक थोडीशी नाजूकच होती मी. हं. मी MBAची एंट्रन्स एक्झाम केली, नंतर GD दिलं आणि मग 2 वर्ष MBA केला. हं, हं, हं. आणि त्याच्यानंतर पण एवढं कळून चुकलं होतं, की मुंबईमध्ये हं. जर चांगलं राहायचं असेल, चांगलं इन द सेन्स की बरोबर. नॉट लक्झरियस बरं. बट ॲट लीस्ट अ बऱ्यापैकी. डिसेंट स्टँडर्ड लाईफस्टाईल लाईफ. पाहिजे असेल, तर दोघांनाही कमावणं जरुरी असते. हं, हं, हं. सो आणि मग तुम्ही व्यवसाय सुरू केला. मी MBA झाली, जॉब्स केले 2 कंपनीमध्ये हं. अँड डिड व्हेरी वेल इन द जॉब्स. खूपसं माझं क्रेडिट जे काय आहे ते माझ्या क्लायंट्स, ऑफकोर्स माय हसबंड तुम्ही ऑल्सो. काय व्यवसाय करायचे? आमची जेव्हा पहिले मी जॉइन केली होती, एक मल्टीनॅशनल कंपनीज जॉइन केल्या होत्या. हं. नंतर मग मी कन्सल्टन्सी फर्ममध्ये होती अच्छा. आणि त्याच्यानंतर मग मी म्हणजे कामाचं स्वरूप काय होतं? हां, असं. सांगते मी. कन्सल्टन्सीमध्ये मी जेव्हा काम करत होती, तेव्हा आम्ही हेड हंटर्स होतो. म्हणजे जेवढे मोठे कंपनीज असतील, मल्टीनॅशनल कंपनीज किंवा इंडियन टॉप कंपनीज, त्यांचे CEOज, VPज, मॅनेजर, जनरल मॅनेजर हे सगळे आम्ही त्यांना रिक्रूट करून द्यायचं. हं, हं. आणि हे जी लेव्हल ऑफ रिक्रुटमेंट कंपनी. पण ही जी रिक्रुटमेंट असते, ही एकदम वेगळ्या लेव्हलची रिक्रुटमेंट असते. त्याच्यासाठी तुम्हाला खूप कॅन्डिडेटची अनालिसिस करावं लागतं. असं नाही की बायोडेटा येतात आणि हां. तुम्हाला ते पाठवावं नाही, तुम्ही लागतं. व्हेरिफिकेशन त्याचं. नाही, आम्हाला स्वतः शोधावं लागतात. हो. म्हणजे आम्ही उत्तम ॲड माणूस नाही शोधणे आणि द्यायचं. उत्तम माणसं कंपन्यांना हां. देणे. ते रूलच असतो की जे बायोडेटा पाठवतात ते तर मग आम्हाला सहजपणे भेटतील. आम्ही ॲड देऊ, आम्हाला बरोबर आहे. बायोडेटा भेटतील. करेक्ट.
बट कन्सल्टंट्स किंवा हेड हंटरचं काम हे असतं की तुम्ही स्वतः शोधायचे ते टॅलेंट्स आणि त्यांच्यापर्यंत आणून ते हे तर place खूप वेगळं होईपर्यंत. काम आहे खरं म्हणजे. हो, खूप वेगळं क्षेत्र निवडलं. माझे वडील पण विचार करायचे हे तू काय करते मला अजूनही समजत नाही. माझे पुस्तकं बघायचे, लिडरशिप स्किल्स, निगोसिएशन स्किल, मार्केटिंग स्किल्स ते. मग दादा आता सासरी यायला लागले होते. हम्म. सगळ्यात पहिले कधी आले ते लग्न झाल्यानंतर? अरे इमिजिएटली. हो, हो हो काय हो. सीन आहे तो? हो. आठवत तुम्हाला काय सीन होता पहिल्या वेळेस आले तेव्हा? इतकी वर्षानंतर नाही, आता. ते आले तर त्यांना खूप चांगलं वाटलं हा आणि असे रिलॅक्स होते. हा सो इट वॉज लाईक आणि मग ग्रॅज्युअली ती सवय झाली. म्हणजे ते यायचे येत गेले. संध्याकाळी जेवण वगैरे करून मग आम्ही गप्पा मारायचं वगैरे. पण तुम्ही कधी राजकीय गप्पा केल्या का? नेव्हर. ते बोलायचेच नाही. कधीच नाही राजकारणात. मलाही समजायचं मला MLA काय आणि MLC काय अजूनही म्हणजे आता थोडं कळायला लागलं. तुम्ही कधीच राजकारणाकडे बघितलं नाही कधीच नाही, कधीच नाही, की कधीच त्या नाही. क्षेत्रामध्ये जावं? काय असतं हे जरा इतकी बिझी होती मी माझ्याच कामामध्ये आणि निसर्गाच्या कृपेने म्हणा की जे काही काम केलं त्याला खूप प्रोत्साहन मिळालं. त्याची लाईक पीपल स्टार्टेड अप्रिशिएटिंग इट. रिस्पॉन्स खूप चांगला भेटला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मला आणि ते खूप छान वाटायचं काम एवढं. करायला. हो, खूपच म्हणजे एकदम वर्कोहॉलिक म्हटलं तरी चालेल. खूप काम केलं आणि चांगल्या कंपनी सोबत काम केलं आणि अप्रिशिएट पण केलं लोकांनी. लोकांनी. मला आठवतं की एक CEO ओके दिस इज रिअली फनी. तर मी जेव्हा एका कंपनीसाठी काम करत होती आणि खूप म्हणजे अक्षरशः रात्रंदिवसभर काम करत होती. ते थोडंसं त्या काळात मग राजेशी थोडीशी चिडचिड करायचे की काय हे 11 वाजले 12 वाजले like, you know. आणि जेव्हा मग त्या कंपनीचं इनॉग्रेशन झालं आणि ते नवीन स्टाफ वगैरे आला तर त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि मग त्या CEOनी भाषण केलं आणि नंतर तो म्हणाला की 3 महिने कीर्तीने इतकं चांगलं काम केलं ते तर अप्रिशिएट करायलाच पाहिजे. त्यांनी खूप अप्रिशिएट केलं. चांगले बोलले आमच्याबद्दल वगैरे, माझ्याबद्दल, माझ्या कंपनीबद्दल, स्टाफबद्दल. फक्त मला एकच प्रश्न विचारायचा आहे कीर्तीला की या 3 महिन्यात तिचं मॅरेज कसं काय इंटॅक्ट आहे? आता मला तिकडे यायचंच खरं म्हणजे की तुमचं आता सहजीवन कसं झालं? म्हणजे नवरा एकदम प्रसिद्धीपासून दूर असलेला हो, आणि हुशार व्यक्ती, हो. परंतु तुम्ही सुद्धा आता इथून निघून मुंबईला सेटल झालेला आहे. हं, एकंदरीत आजचं लोकांचं सहजीवन जे असतं हं, म्हणजे ज्यांना यशस्वी सहजीवन म्हणतात असं म्हणतो आपण की पण ते करिअर करणारे व्यक्ती मेल और फिमेल दोघे जण जेव्हा अशा येतात आता खूप स्ट्रगल आहे दोघांमध्ये, रिलेशनशिप मध्ये स्ट्रगल आहे. हो. तुमचं कसं राहिलं आयुष्य? ॲब्सोल्युटली तसंच डायलॉग असतं. होता? अप अँड डाऊन असतातच मॅरेजमध्ये. एखादं भांडण सांगा ना म्हणजे लोकांना ते ऐकायचं आहे. भांडण तर भांडण कोणतं? छोट्या-छोट्या कारणांनी कशावरही बोलू शकते. उशिरा आले. त्याचं चांगलं वाजायचं का? अ, अ, असं चांगलं कधी नाही वाजलं जोराने. हा. हां, ते करिअरच्या वेळेस वाजायचं. चांगलंच वाजायचं. खरं सांगते मी. खरंच सांगायचं. कारण की ते होतच ना. हा हा आणि दोघांनाही ब्रेन्स आहेत. हो अर्थातच. आणि दोघांना आपले व्ह्यूज असतीलच. येस. आणि जर त्याच्यामध्ये मग तुमचे सगळेच मतं मिळतील हे जरुरी नाहीये ना. सगळे मतं मिळतात म्हणजे काय तर कोणतरी माघार घेतली आहे तेव्हाच ते हो. असं म्हणूया आपण. हो, हो. आणि माघार घेणं हे की योग्य नात्याचं लक्षण नाहीये. दोघांनी आपली मतं मांडणे हो. आणि मग समझोता करणे हे योग्य चांगलं आहे. आय थिंक इट इज नॉट याला आपण काय म्हणू ना अंडरस्टँडिंग. हे लोक Correct. म्हणतात ना सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज. Wrong. रॉंग वर्ड्स. सॅक्रिफाईस वगैरे अगर चुकीची कल्पना आहे ते एकमेकांचं अंडरस्टँडिंग मॅच करणे हा. हेच एक मार्ग आहे. हो. पण आपली मतं मांडायचीच नाही आणि नवऱ्याच्या होला हो लावायचं या कन्सेप्ट मध्ये तुम्ही याच्यामध्ये कधीच नव्हत्या. काय होतं ना की नवऱ्यालाही कळलं पाहिजे ना आपण कुठेतरी तो पण ग्रो होतो याच्यामध्ये. आणि आपल्यालाही आपल्या चुक्या सांगितल्या तर आपण पण ग्रो होतो त्याच्यामध्ये. तर ते असलंच पाहिजे मला असं वाटतं. तुम्ही आईला आईकडून बघितलंय तुमच्या आईसोबत की आई कसं घर सांभाळायची. हा. मग तुमची मुलं झालीत हा. मग तुमच्यात ती आई आली का? सुरुवातीला आईच म्हणजे कारण तुमची आई खूप स्ट्रिक्ट होती. सुरुवातीला बरंच आईसारखं होतं. म्हणजे मुलांना तसं वागवलं का की मग वेगळ्या पद्धतीनं? आय थिंक वी आर खूप शिस्तीत वगैरे वगैरे. व्हेरी म्हणजे सुरुवातीचे दिवस माझे बेस्ट फ्रेंड्स वर माय किड्स. हा बेस्ट फ्रेंड्स. क्या बात आहे. दोन्ही मुलं माझे बेस्ट फ्रेंड्स होते. हा ऑफकोर्स मग नंतर ग्रॅज्युअली ते जसे मोठे होतात लग्न होते वगैरे. झाले का मुलांचे? दोघांची एकाच तर गेल्या वर्षीच झालेलं हो आहे. हो हो. दोघांचे लग्न झालेले आहेत. दोघंही छान करतात आपल्या करिअरमध्ये. हम्म. सुना अप्रतिम. आय मीन डेफिनेटली. नाही एवढी चांगली सासू म्हटल्यानंतर हो मी तर चांगली आहे ते तर मी नेहमीच म्हणते.
ज्यांचं व्यक्तिमत्व मुळात असं फुललं असतं की नाही, त्यांना सगळं समजतं. ज्यांना एकांगी राहिले, जे व्यक्तिमत्व अनेक वेळा आयुष्यकाळ निघून जातं, पण ते व्यक्तिमत्व फुलतच नाही शेवटपर्यंत. ते फुलले ना एकदा की मग ते अशा प्रकारे आपण विकास होतो. तुम्ही या अख्ख्या संसारामध्ये जेव्हा बाबा येत होते तुमच्याकडे, दादा येत होते, तुम्ही चर्चा करत होते, मग दादा समजायला लागले का तुम्हाला? थोडेफार लहानपणी एवढं तर कळलं होतं की खूप कंपॅशनेट आहेत. कंपॅशनेट म्हणजे खूप प्रेमळ होते ते. आणि येस, लहानपणी प्रेमळ होते हे नक्कीच कळत होतं. आणि नंतर अजून खूप प्रेमळ आहे कळायला लागलं. क्या बात आहे. ओके. आणि मी नंतर आता कुठे समजायला लागली की हो, त्यांचा जे मला पहिल्यांदा असं वाईट वाटायचं की काय हे लहानपण पूर्ण नुसतं तेच लोक भरलेले. आपल्याला आमचे जेवण पण सगळ्यांचे सेम राहायचे. जे लोक यायचे त्यांच्यासाठी असं आमच्यासाठी स्वयंपाक वगैरे वेगळा नसायचा वगैरे. वाईट वाटणारच ना त्या छोट्याशा पोरीला, जेव्हा आपण दुसरे आम्ही सारंग बिल्डिंगमध्ये राहायचे, तर दुसरे पण चांगले मिनिस्टर्स वगैरे त्या मुलींनी किंवा त्यांची जी लाईफस्टाईल आम्ही बघायचं वगैरे, लिपस्टिक पासून आपल्या नव्या नव्या पद्धतीच्या शॉपिंग पर्यंत. खूप लाईक वी हॅड व्हेरी मुलींमध्ये असतं ना असं, तिला नेकलेस वेगळा पाहिजे असतो किंवा ड्रेस मला तो तसं शौक तुम्हाला? नव्हता. समहाव मला ज्वेलरी मला वाटलं नाही, तो शौक नव्हता. कपड्यांचा थोडाफार होता, आता जास्त आहे. कपडे आवडतात मला, बाकी ज्वेलरीज नो, नथिंग वगैरे. पण तसे काही असे विशेष शौक नव्हते. पण जसं त्यांच्या घरी गेलं की एवढे लोक नसायचे. त्यांचे सगळ्यांच्या सेपरेट रूम्स राहायचे. त्यांचे कपडे आमच्यापेक्षा खूप जास्त चांगले राहायचे. आणि तेव्हा प्रायव्हसी राहायची. तेव्हा आम्ही थोडे लेस कॉन्फिडंट होतो. आता आम्ही त्यांच्यापेक्षा खूप जास्त कॉन्फिडंट. या प्रवासामध्ये तुमचे 2 बंधू, एक तर देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले पुढे, आणि हे दोन्ही भाऊ यांचे मोठे. कसं राहिलं बॉन्डिंग, कसं राहिलं भावांशी लग्नापूर्वी आणि लग्नानंतर? माझं सर्कल हे आहे ना, आई, आजी आणि थोडंफार दादा हे होतं. म्हणजे कुठेही असं जायचं वगैरे असेल तर ते मग मला असे घेऊन जायचे वगैरे. भूषण दादा आणि छोटू दादा म्हणजे अशा आम्ही गप्पा वगैरे कधीच नाही मारल्या. अच्छा, हे आता अलीकडे आहे सगळं. नाही, तेव्हा पण असेल क्वालिटी टाइम नाही, जो तो आपल्या करिअर मध्ये बिझी, असं एक भाग होता. म्हणजे लहानपणचं सांगते मी. मग नंतर त्यांचे लग्न झाल्यावर वगैरे मग आम्ही वहिनी, मग त्यांचे मुलं, मग आम्ही जास्त भेटायला लागलो. पण तोपर्यंत असं लहानपणी मला असं वाटत नाही की त्यांना जाणीव झाली होती का की आपण एका महापुरुषापुढे जन्माला आलोय म्हणून? मला वाटत तर नाही, पण त्यांना काय होतं बरं. म्हणजे म्हणजे जे खूप मोठं काम करतात आणि जे खूप डिझाईनचं काम करतात सामाजिक दृष्ट्या, त्यांच्या घरच्या लोकांना तो आयडिया येत नाही. मी तुम्हाला एक छान किस्सा सांगतो, म्हणजे मला माहित आहे तो, की वसंतराव देशपांडे हे खूप मोठे गायक नागपूरला होऊन गेले. त्यांच्या लगेचच्या पिढीमध्ये म्हणजे त्यांची मुलं, त्यांना बिलकुल माहित नव्हतं आपले वडील एवढे मोठे गायक आहे म्हणून. त्यांचा आता राहुल देशपांडे नातू आहे, जो त्याच्या आजूबाजू गोष्ट सांगतोय. त्याने पिक्चर काढल्यावर कळलं, पण वसंतरावच्या मुलांना माहित नव्हतं ही गोष्ट. उलट एका इंटरव्ह्यू मध्ये असं वाचलं मी, एका पुस्तकात वाचलं, की त्यांच्या मुलांनी सांगितलं की बाबा कुठेतरी तालमील जायचे आणि कुठेतरी मैफिलाला जायचे, एवढंच आम्हाला माहित होतं. पण आमचे बाबा एवढे मोठे गायक आहे हे घरच्या मुलांना माहित नव्हतं. तसं असतं की दादासाहेब हे महाराष्ट्राच्या नाही, देशाची सामाजिक व्यवस्था बदलण्यामध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलं, ते माहित होतं. ते माहित होतं. ते लोकांची गर्दीच सांगायचे ना. पण हे खूप आतलं काम करत आहे, सिस्टीम बदलत आहे पूर्ण. हे भान यायला खूप वर्ष लागतात ना लोकांना. हो, नाही, ते तर डेफिनेटली माहित होतं आम्हाला की आमचे वडील काही म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत. नुसते आमदार नव्हते ते. त्यांना कोणत्या डेझिग्नेशनची जरूरतच नव्हती. नुसतं दादासाहेब गवई म्हटलं, दॅट इटसेल्फ वॉज अ डेझिग्नेशन फॉर हिम. दादा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत हे माहितच होतं. दडपणही होतं त्याचं, कारण शिस्तीत राहावं लागेल. ते त्यांच्यासोबत असलं की शिस्तीच राहायचं. मला कधीच आवडायचं नाही ते जेव्हा गव्हर्नर होते ना, की त्यांच्यासोबत ते तुम्हाला सगळं बेस्ट दिसते. तेव्हा जेव्हा बुद्ध गयाला गेली ती, त्यांच्यासोबत गेली ती, रेड कार्पेट वेलकम, सगळं छान, सगळं फुल वगैरे. आता मी खरी बुद्ध गया बघितली. माय गॉड, हे म्हणजे इथे किती. मला तोही सीन ऐकायचा आहे जेव्हा दादा राज्यपाल झाले आणि मग त्यांनी कळवलं का तुम्हाला कधी फोनवर? पहिले कसं माहित झालं तुम्हाला? ऍक्च्युली तो एक योगा, नाही, तो योगा एक होता की आम्ही सोबतच होतो.
हो, हो. सांगा ना किस्सा. कुठेतरी बाहेरच होतो आम्ही. दादा तुम्ही सगळे? सगळेच बाहेर होतो. अच्छा, हां. आणि मी, आई, दादा, मुलं पण होते मला वाटते. हं. आणि कदाचित छोटू दादा होता की नाही माहिती, हं. आम्ही होतो तेव्हा. हं. आणि तेव्हा कोणाचा तरी फोन आला की तुम्हाला कन्सिडर करत आहे, तुमचा लाईक आम्हाला फक्त कन्सेंट तुम्हाला पाहिजे. रिक्वेस्ट करायची आहे की ते तुम्ही एक्सेप्ट करा. तोपर्यंत तर मग ते कळूनच चुकलं होतं हं, हं, वगैरे हं. टाईप. तेव्हा सोबत होते तुम्ही. हो. दादांची काय रिएक्शन होती? सिंपल, काही नाही. त्यांना म्हणजे असं समतेमध्ये राहणारे लोक आम्ही. आपल्याला राज्यपाल केलाय. नाही. मी केलाय. परत म्हणते तुम्हाला, दादासाहेब गवई इटसेल्फ वॉज जस्ट बस. एनफ. बस काही वेगळ्या उपपदाची गरज नव्हती दादांना. दादांनी बिहारमध्ये फक्त एकदा खूप पद किंवा कोणतीही गोष्ट जर कोणी म्हणत असेल, ते फक्त याच्यासाठी पाहिजे असते की ती कामं आपल्याला एक इझी वे होते काम करायसाठी, समाजाचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम लेवलवर त्याची करायसाठी गरज असते. प्रोटोकॉलची गरज आहे त्या. हो, हो. आणि ते प्रोटोकॉल संविधानिक पदावर असलं तर लगेच वापरता आता येतं. मी तेच भाऊंशी बोलत होते की लोकांना एमएलए बनायचं आहे, मिनिस्टर बनायचं आहे किंवा चीफ मिनिस्टर, सगळ्यांनाच बनायचं आहे. हो. त्याच्या अगेन्स्ट मी नाहीच आहे, बना. हं. पण ते तुम्ही समाजासाठी वापरा. क्या ते बात आहे. लागतच. दादा बिहारला राज्यपाल म्हणून गेल्यानंतर त्यांनी तिथेही खूप काम केलं. खूप काम केलं. ते तर अनेक आहेच. विद्यापीठांमध्ये काम केलं. ते नॉमिनल त्यांच्यातला शिक्षक पुन्हा जन्माला आला. खूप खूप काम केलं. तुम्ही त्यांनी- गेलात का कधी बिहार मग दादा असताना? दादा असताना मी 1-2दा गेलेली आहे. काय अनुभव होते? अं, कुठं म्हणजे वेगळ्या ठिकाणी पाहायला गेले? ऍक्च्युली तेव्हा आहे ना, पूर्ण ते आम्ही गया, मग सारनाथ वगैरे ते बघितलं ना, ते मला चांगलं वाटलं. पटना वगैरे शहर बघून लाईक मला आनंद वाटला की मी मुंबई सारख्या शहरामध्ये आणि अमरावती सारख्या शहरामध्ये होती. कारण तिथे शिक्षण व्यवस्था तिकडची तुम्ही जर बाकीचं सगळं बघितलं असतं ना, हं. बोलायला नाही पाहिजे, बट तेव्हा पण आणि आता पण मला असं वाटतं खूप काम करण्याची गरज आहे, तिथे. गरज. कोणीतरी पाहिजे तिथे असं. म्हणजे दादांचा तुम्हाला सांगतो स्वभाव कसा होता. म्हणजे माझा व्यक्तिगत अनुभव एक हा, मजेशीर आहे आणि तो शेअर करायला पाहिजे. मी एकदा केरळला गेलो फॅमिली हा, घेऊन हा. आणि तिथल्या त्या केंद्र सरकारचे आणि केरळ सरकारचं एक जे हॉटेल आहे MTDC सारखं, त्याचं हॉटेल होतं 5 स्टार. तिथं आम्ही हो, बुकिंग केलं हो, होतं. हो, हो, हो. अगदी रेल्वे स्टेशनच्या जवळ होतं. हो, हो. तर तिथं बुकिंग केलं होतं फोनवर आणि आम्ही रात्री 12 वाजता मी, माझी मुलगी, बायको पोहोचलो आणि तो म्हणाला की तुमचं नावाचं बुकिंग नाही भेटत. तेव्हा तो व्हॉट्सअप नव्हतं, काय नव्हतं, साधे हा, फोनवर हा, हा. बोललो होतो. दादा तिथं गव्हर्नर होते. त्याला एकच सांगितलं, आता इथून फोन लावाल गव्हर्नर साहेबांना मी, ते आमच्या गावचे आहेत. हा, 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 हा. का अभिमान असतो ना आपल्याला. Of course. आणि आम्हाला एक खात्री होती मनात कुठेतरी की खरंच फोन केला तर दादा उचलतील. हो, हो, हो. काय म्हणजे अर्ध विदर्भ, महाराष्ट्र, केरळलाही जाऊन आलेला आहे हो. आणि पटनालाही म्हणजे जाऊन मी आलेला तर आहे. त्यांना तेव्हा भेटलो नाही, तेव्हा ते नव्हते, दिल्ली गेले होते. हा, हा. परंतु मला हे माहित होतं की त्रिवेंद्रमला गेल्यानंतर मी त्याला सांगितलं, तो गव्हर्नमेंटचं हॉटेल होतं, त्याला सांगितलं मी इथून फोन करेल, ते दादासाहेब ना ते आमचे आहेत. म्हणजे हे जे स्पिरिट दादांनी प्रत्येकात पेरलं पेरलं होतं होतं. हो. किंवा तुम्ही कधी करा, हो. दादांसारखंच तुम्हाला पुढे पुढे हा प्रवास पाहणार आहोत आपण. पण शेवटी ते आजारी पडले, त्यांची तब्येत ठीक नाही झाली. तेव्हा त्या पिरियडला तुम्ही व्हेरी सेन्सिटिव्ह पिरियड होता तो. नाही चांगलं वाटत होतं. ते शेअर होते ते सडनली त्यांचे एनर्जी लेवल्स कमी होत गेल्या. नॉट नाईस मेमरीज आय वुड से. यस. आणि मग इथे दादांचं एक पर्व संपलेलं आहे. खरं म्हणजे लेकीसाठी बाबांच्या सोबतचं पर्व हे खूप महत्वाचं पर्व असते. आणि जेव्हा जाणीव झाली सासरी गेल्यावर की दादासाहेब म्हणून जे समाज ओळखतो ते आपले बाबा आहेत हे ठीक आहेत, परंतु त्यांची प्रतिभा आणि मग त्याचा जाणीव आणि मग संवाद, एक जाणीवपूर्वक संवाद पुढचा खूप सुंदर प्रवास राहिला. इथं थोडा ब्रेक घेऊया आणि मला पुढे जाणून घ्यायचं आहे की दादासाहेब गेल्यानंतर मग एक लेख म्हणून, एक वारस म्हणून, एक वैचारिक वारस म्हणून त्यांचा प्रवास कसा झाला आणि तो हा शेवटचा टप्पा असेल. धन्यवाद.